हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल। तर इथे मी ब्लाऊज घेतलंय। आपल्याला हे रेडी ब्लाऊज आहे, त्याच्यावर वर्क करण्यासाठी ऑर्डर आलेली होती, तीच मी करत होती। ग्लू घेतलेला आहे जो स्पेशल येतो अशा कामांसाठी, आरीवर्कच्या कामांसाठी। त्याने मी स्टिक करते। ही बॉईल चेन आहे, ती स्टिक करून घेईल, पूर्ण वाळू देईल। या कामासाठी खूप वेळ लागतो। तर मी रात्री बसलेली होती हे काम करत, बाकीचे सगळे झोपले होते। काय जे टेलर काम करतात त्यांना असं टाइम टेबल नावाचा प्रकार माहीत नसतो, कारण काम हे केव्हाही करावं लागतं आणि घरातलं सांभाळून सगळं काम करणं म्हणजे इम्पॉसिबल। आणि शांतता जर पाहिजे असेल कामासाठी तर रात्रीचा टाइम बेस्ट असतो। तर आपला व्हिडिओ इथे स्टार्ट झालेला आहे। तुम्ही बघू शकता इथे मी चेन पण लावलेली आहे। तुम्ही या प्रकारे घरी पण बनवू शकतात। बॅक साईड वाळली आहे, त्यानंतर फ्रंट साईडला आपण त्याच प्रकारे करून घेणार आहे। नंतर हात शिलाई पण करायची आहे आपल्याला, कारण की आपण हे स्टिक करतो पण ते फिक्स राहण्यासाठी पण आपल्याला हात शिलाई करावं लागते। याच्यात खूप वेळ जातो आणि ब्लाऊज जेव्हा आपण डायरेक्ट ब्लाऊज पीसवर आरीवर्क करतो तेव्हाही खूप वेळ जातो, कारण की हे काम आहे खूप बारीक असतं आणि हाताने करायचं असतं। मी इथे तुम्हाला दाखवते, मी हातशिलाई करते। व्यवस्थित दाखवता येणार नाही मला, पण मी इथे व्यवस्थित हातशिलाई करून घेते, जेणेकरून आपली जी बॉईल चेन आहे ती ना व्यवस्थित स्टिक राहील। आणि खूप याला बारीक बारीक करावं लागतं, काही सिंपल असं नाही आहे, फास्ट करता येत नाही हे। आणि ग्लू लावल्यामुळे तिथली जी जागा आहे ती कडक होते, त्यामुळे आपल्याला थोडा टाइम लागतो सुई काढायला। इथे मी सगळीच बॉईल चेन स्टिच करून झालेली आहे आणि त्यानंतर इथे आता आपल्याला मनींची लाईन करायची आहे, तीही मी करून घेते स्टिक करून मोठ्या मण्यांची। त्यानंतर परत एक बॉईल चेनची लाईन स्टिक करेल मी। आता इथे आपल्याला आरीवर्क डायरेक्ट आपण ब्लाऊजवर केलं असतं तर ते छोटे बीड्स आपल्याला सुईने करावं लागतं। रात्रीचे 12:30 वाजले आणि सागरने रागत लाईट दिली बंद करू। माझं काम त्रास तिथे दाखवा, माझ्या मशीनचा पसारा दिसतो मला। किचन माझं फुल भरलेलं आहे, सकाळी आवरल, पाण्याची बॉटल भरून गेली फक्त। चला सगळ्यांना गुड नाईट। इथे आलो होतो आम्ही आमची बाईक सर्व्हिसिंगला टाकायला, तर आणि इथे माही आणि सई बघा मस्ती करताय। आणि केवल पार्क रोडला मी इथे गाडी सर्व्हिसिंगला टाकायला आलो होतो, गाडी खूप खराब झालेली होती। त्यानंतर आम्ही आलो डीमार्टला शॉपिंग करून झाल्यानंतर मी व्हिडिओ बनवते, कारण की फोन अलाउड करत नव्हते आणि तेवढा टाईमही नव्हता माझ्याकडे। आता इथे बघू शकता पोरं आणि सागरन ते उभे होते, वेळ होऊन गेला तर रात्रीचा, आणि आम्ही शॉपिंग केली ती किराणा वगैरे, पोरींनी कपडे वगैरे पण घेतलेले होते, पण ते काय मी दाखवले नाही आहे। आणि इथे पूर्ण शॉपिंग आता आम्ही गाडीमध्ये ठेवून घेतो व्यवस्थित। बारीक छोट्या मोठ्या वस्तू ज्या फ्रीजमध्ये लगेच ठेवायच्या असतात त्याही बाजूला काढून घेतोय। आणि इथे माहीची मस्ती चालू होती। आणि इथे आलो आहे आम्ही डोसा खायला, कारण की भूक लागलेली, त्यानं घरी जायला खूप वेळ झालेला होता, त्यामुळे हे म्हणे डोसा खाऊन घेऊ। तर मग इथे डोसा खायला आलो होतो आम्ही माऊली लॉन्सला। तर मग चला तुम्ही सगळेजण या डोसा खायला आमच्यासोबत। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।